मग आता सरकारच्या या सगळ्या गोष्टींकडे, सरकारच्या कंपन्यांकडे ज्या वेळेला मी गुंतवणुकीच्या नजरेने बघतो, त्यावेळेला मला काही क्षेत्रांमध्ये सरकार भयंकर ऍक्टिव्ह दिसतं. खतं असतील, रेल्वे असेल, गॅस असेल, बँका असतील, इन्शुरन्स सारखे क्षेत्र असतील, याच्यामध्ये सरकार खूप मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह दिसतं. पण काही क्षेत्रामध्ये सरकार मुळीच ऍक्टिव्ह दिसत नाही, किंवा त्यांनी असलेले त्यांचे सगळ्या कंपन्या विकून टाकल्या आहेत, किंवा आता फारशा त्या ऍक्टिव्ह नाहीत असं म्हणायला एक जागा आहे. गुंतवणुकीच्या नजरेने ज्या वेळेला आता आपण बघतो, त्यावेळेला तुमचं असं एक आवडतं क्षेत्र इथे सरकारी कंपन्या इज अ फर्स्ट फॉर यू. संरक्षण, डिफेन्स. ठीक आहे, पहिलं क्षेत्र आपण घेतो आहोत संरक्षण. माझगाव डॉक पासून ते इतर अनेक सारी उदाहरणं या बाबतीमध्ये मी म्हणू शकतो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स असेल, इतकं या लोकांचं नाव की आपल्याला लॉकहीड मार्टिन आपल्या लोकांना गुंतवणूक करता येत नाही. ठीक आहे ना, हिंदुस्तान एरोनॉटिक्स तुम्हाला अवेलेबल आहे असं म्हणण्यापर्यंत मी आज हिंमत करू शकतो, अशी परिस्थिती आहे. थोडासा सर एक व्ह्यू गुंतवणुकीच्या नजरेने या थोड्या कंपन्यांकडे, तुमचं काय व्ह्यू? एक अगदी मोकळेपणाने सांगतो, थोडी आत्मस्तुती झाली तर माफ करा. हो द्या. संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आज मितीलाही या भावाने करायला हरकत नाही, याविषयी माझ्या मनामध्ये जरा सुद्धा शंका नाही. कारण हे क्षेत्र सरकारी कंपन्यांच्या ताब्यात आहे की नाही याच्यापेक्षा सुद्धा आपण राजकीय रंगसंगती बाजूला ठेवू. कारण तू वारंवार तुझ्या प्रश्नामध्ये गुंतवणूक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून कसं बघू असं म्हणतोयस. हो. संरक्षण क्षेत्रातल्या भारतीय कंपन्या घ्या, हे मी मार्च 2020 पासून सांगतोय, आणि आज जून 2024 मध्येही माझ्या या मतामध्ये जरा सुद्धा बदल झालेला नाही. याचं कारण सांगतो. हे क्षेत्र आपण जरा थोडं सविस्तरपणे बोलू, म्हणजे मग येणारी क्षेत्र आहेत ती ह्या पॅरामीटर्स वरती बसवणं सोपं जाईल, म्हणजे आता ग्राउंड रूल सेट केल्यासारखं होईल. हो. एक गोष्ट लक्षात घेऊ की संरक्षण क्षेत्र हे नेहमीच सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील क्षेत्र आहे, आणि त्यामुळे खाजगी कंपन्यांची तांत्रिक क्षमता कितीही असली तरी सरकार त्यांना स्वतंत्रपणाने आणि स्वयंभूपणानं किती काम करू देईल याला मर्यादा आहेत, आणि त्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं ठेवाव्याच लागतील. हो. झालं होतं असं की 2020 पर्यंत मुळातच एक सरकार म्हणून, एक देश म्हणून, एक राष्ट्रीय धोरण म्हणून आपण संरक्षणाकडे कधीही एक आर्थिक उद्योग म्हणून पाहिलेलं नाही. आपल्या देशाच्या सीमांचं संरक्षण याच्या पलीकडे आपण गेलो नाही. लष्करातली सैन्य भरती या विषयाकडे आपण गेलो नाही. पण अमेरिका, चीन, जर्मनी असे जगामध्ये इतर अनेक देश आहेत की ज्यांच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये संरक्षण क्षेत्र सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या मुद्द्याची चर्चा होते, आणि त्या कंपन्या सरकारच्या किंवा त्या त्या पक्षांच्या फायनान्सर असतात, हे आपण पाहिलं. 2020 नंतर पहिल्यांदा आपण असं जाहीर केलं सरकार म्हणून की मला जरा ह्या दृष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहायचंय. आणि याला सगळ्यात मोठी चालना कधी मिळाली की ज्या दिवशी पंतप्रधानांनी रात्री 8 वाजता 2020 साली राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं, आणि आपल्याकडे 3 आठवड्याचा लॉकडाऊन लागला, आणि त्याच भाषणामध्ये त्यांनी आत्मनिर्भरची घोषणा केली. हा मुद्दा आपण आधीच्याही पॉडकास्टमध्ये आणि माझ्या इतर अनेक भाषणांमध्ये आलाय. परंतु त्यावेळेला जे आपण धोरण म्हणून स्वीकारलं की येणाऱ्या काळामध्ये भारताचा एकूण संरक्षण उत्पादनाच्या किंवा गरजेच्या 75% उत्पादन भारतामध्ये होईल, आणि 20,000 कोटी रुपयांपर्यंतच्या कोणत्याही सैन्याच्या टेंडरमध्ये फक्त भारतीय कंपन्याच माल पुरवू शकतील. मग त्या भारतीय कंपन्यांनी पाहिजे तर विदेशी गुंतवणूक, तांत्रिक गुंतवणूक, सल्लागार हे विदेशी नेमावेत, पण आम्ही स्वदेशी कंपनीला, भारतीय कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊ, भारतीय कंपनीला पैसे देऊ. त्यामुळे आज एका वेगळ्या अर्थाने आपण डिफेन्स एक्सपोर्ट हा प्रकार सुरू केला. एक साधं उदाहरण घेऊ की आत्ताच्या जानेवारी 2024च्या आपल्या 26 जानेवारी 2024च्या आपल्या प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून होते, आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण घोषणा केली की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्स सरकार आणि भारताचा टाटा ग्रुप हे असं एकत्र येऊन एक प्रोजेक्ट सुरू करतील. आणि नंतर आपल्या असं लक्षात आलं की नंतरची घोषणा अशी झाली की हेलिकॉप्टर्सना लागणारे सर्व स्पेअर पार्ट्स हे भारतामध्ये बनवतील.
आपल्याला सगळ्यांना माहितीये की हिंदुस्थान एरोनॉटिक्स हल्ली एक्सपोर्ट करतं. आपण आता चाबार हे इजिप्तचं बंदर 10 वर्षासाठी, इराकचं बंदर, इजिप्त नाही, इराकचं बंदर 10 वर्षासाठी चालवायला घेतलंय. माझगाव डॉक हे पोर्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतं, याचं हे उदाहरण आहे. आणि त्यामुळे इतर अनेक देशांना आपण शस्त्रास्त्र, सामुग्री, त्याचा मेंटेनन्स हे पुरवतोय. आणि याची गणना, एक साधं गणित घ्या की कोणत्याही म्युच्युअल फंडचा NFO त्याच वेळेला येतो जेव्हा त्या क्षेत्राला मागणी असते. HDFCचा जो डिफेन्स सेक्टर म्युच्युअल फंड आहे, त्याच्यामध्ये आज मितीलाही तुला महिन्याला 10,000 रुपयापेक्षा जास्त SIP एका पॅनवरती करता येत नाही, इतकी त्याची डिमांड आहे. आपण अगदी गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं, निफ्टी डिफेन्स फंडची अनाउन्समेंट झाली आहे. निफ्टी इंडेक्स बेस्ड डिफेन्स फंडची अनाउन्समेंट झाली आहे. त्याच्यामध्येही त्यांनी बेसिक मिनिमम आणि मॅक्सिममचं लिमिट दिलंय. दॅट क्लिअरली शोज व्हॉट सॉर्ट ऑफ डिमांड वी आर हॅव्हिंग. आणि त्यामुळे संरक्षण हे क्षेत्र निदान पुढची 3 वर्ष तरी आत्ताच्या ज्या वेगाने वाढले त्या वेगाने वाढणार नाही, पण वाढेल हे नक्की. आत्ताच्या वेगाने का वाढणार नाही याचं कारण सांगतं. हे विधान मी त्या कंपन्यांचा कारभार, त्यांच्या उत्पादनाचं आणि उत्पन्नाचं प्रमाण या निकषावर नाही बोलत आहे, त्यांच्या शेअर्सचे बाजारभाव या विषयावरती बोलतोय. तुमच्या असं लक्षात येईल की 2020 साली हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा भाव 400 रुपये होता. आज किती आहे तुम्हीच बघा. माझगाव डॉकचा भाव त्याच्यापेक्षा थोडा जास्त होता. आज किती आहे तुम्ही बघा. BELनं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू केलं. BELनं तुम्हाला गेल्या 4 वर्षामध्ये दर 3 महिन्याला एकदा डिव्हिडंड दिला. तरी BEL, BDL यांच्या भावामध्ये झालेली वाढ पहा. आणि एवढंच नव्हे तर यांचे जे सप्लायर आहेत खाजगी क्षेत्रातले, त्यांच्या कारभारामध्ये झालेली वाढ पाना. मग आता टाटा मोटर्स असेल, अशोक लेलँड असेल, आयशर मोटर असेल, अपोलो टायर्स असतील, अशा सारख्या ज्या कंपन्या आहेत, किंवा टेलिकम्युनिकेशन मधल्या ज्या असते, कारण शेवटी टेलिकम्युनिकेशन बेस्ड आहे सगळं. मग ते पारस डिफेन्स असेल, तेजस नेटवर्क असेल, या की कागदोपत्री सरकारी कंपन्या नाही आहेत. काही प्रमाणात सरकारी कंपन्यांची त्याच्यामध्ये, सरकारची त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे, पण ती 2%, 5%, 60% अशी आहे. मेजॉरिटी हा खाजगी क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे पूर्णपणे सरकारी मालकीच्या असलेल्या कंपन्या, काही प्रमाणात ज्यांचं शेअर बाजारात लिस्टिंग पण 90%पेक्षा जास्त भांडवली सहभाग सरकारी कंपन्या, आणि ह्या अशा खाजगी कंपन्या ज्याच्यामध्ये अत्यल्प प्रमाणात किंवा नगण्य प्रमाणात किंवा बिलकुल नसलेली सरकारची गुंतवणूक, या सगळ्या दृष्टींनी डिफेन्स तुम्हाला पेंग आहे. आणि विघ्नसंतोषीपणा वाटेल तो, परंतु आज वस्तुस्थिती अशी आहे की आपण जर जगाच्या नकाशावरती नजर टाकली तर जगाच्या नकाशावरती कमीत कमी 5 ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती आहे. आपल्याही देशाला काही फार सुखाची गणित, एक साधं गणित घ्या ना, की हे क्षेत्र किती वेगवेगळ्या तऱ्हेनं डिमांडमध्ये राहणार आहे. गेल्या एका महिन्यामध्ये जगातल्या 3 राष्ट्रांनी आपले राष्ट्राध्यक्ष गमावले आहेत. स्लोव्हाकिया गमावला, इराकनं गमावला आणि मलावीनं गमावला. मी मागच्या पॉडकास्टमध्ये तुमच्याच म्हटलं तर तसं की जगाच्या नकाशावर हे बिंदू घ्या, मग ते कुठच्या सिल्क रूटला पॅरलल जातात हे बघा. मग तुमची जर त्यांच्याशी स्पर्धा असेल तर करोना नंतरच्या काळामध्ये चीनपासनं जी आर्म लेंथ रिलेशनशिप वाढली आहे सगळ्याच जागतिक अर्थकारणाची, त्याच्यामध्ये भारताच्या डिफेन्स एक्सपोर्टला वाढता वाव आहे. मग ती विमानं असतील, ते हेलिकॉप्टर्स असतील, ते शस्त्रास्त्र असतील, ते दारुगोळे असतील, ते आरमार असेल, ते पोर्ट मॅनेजमेंट असेल. आणि याच्यामधला जो पॉलिटिकल अँगल आहे तो खूप महत्वाचा आहे की आपणही आता सक्रियपणाने हे काम करतोय. याचाही उल्लेख आपण मागच्या पॉडकास्टमध्ये केला होता की साधं गणित की आता 2 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. चीनहून एक जहाज पाकिस्तानमध्ये जायचं होतं, त्याच्यामध्ये रिॲक्टर बेस्ड काही सामुग्री होती. याच्या आधी काय असं गेलं नाहीये, अशातला भाग नाही. याही वेळेला आपण ते जहाज मुंबईत अडवलं, याच्या आधीही वाढवलं होतं. पण याच्या आधी जेव्हा आपण जहाज अडवत होतो तेव्हा ते जहाज अडवायचो, त्याची चौकशी करायचो, संबंधित सरकारला नोटीस द्यायचो आणि त्या जहाजच्या जहाज परत पाठवायचो. यावेळेला तसं नाही झालं. आपण तो माल कॉन्फिस्केट केला आणि रिकामं जहाज परत पाठवलं. दॅट शोज व्हॉट सॉर्ट ऑफ अ डिफेन्स प्रिपेअर्डनेस वी आर हॅव्हिंग. इट्स अ स्टेटमेंट की माझी मशिनरी, माझी सेन्सिटिव्हिटी, माझे सेन्सर्स, माझी इन्स्पेक्शन्स आता इतकी प्रगत आहेत की मी कुठेही बसलो तरी तुम्ही काय करताय हे बघता. दुसरं, आपण आपल्या आरमार सिद्धतेचं डेमॉन्स्ट्रेशन केलंय. म्हणजे शेवटी आपण साधा शर्ट घेतला तरी तो ट्रायल रूम मध्ये जाऊन बघतो होतोय की नाही, कारण मापावरनं काही कळत नाही. प्रत्येक कंपनीचा 42 44 आकार वेगळा असतो.
आपण डिफेन्समध्ये आज ते डेमॉन्स्ट्रेशन केलंय. याच्या आधी कधी आपण ऐकलं होतं का की भारतीय आरमाराने रेड सी पर्यंत पाठलाग केला आणि ज्याच्यापासून आपल्या बोटी सोडवल्या? वी आर क्लिअरली डेमॉन्स्ट्रेटिंग की दिस इज व्हॉट माय पाणबुडी करतात, दिस इज व्हॉट माय डिफेन्स प्रिपेअर्डनेस इज. त्यातनं आपण मार्केट निर्माण केलंय. आता साधं गणित घ्या ना, की आपण ज्या पद्धतीनं शपथ घेऊन काही दिवस नाही झाले तरी आता बातमी का व्हायला लागली? का ह्याच्या आधी काय नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर नव्हते का? पण आपण अलीकडच्या काळातच पाहिलं की नाही अजित डोवाल काय करतायत. नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणून तिसऱ्यांदा मोदी जसे पंतप्रधान झाले तसे हे अपॉइंट झाले. ही बातमी होते, याचाच अर्थ ते क्षेत्र हद्दीच्या भाषेत बोलायचं म्हणजे हॅपनिंग आहे. आणि शेअर बाजारामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घोषणेवरती बाजारभाव घडतात आणि घटनेवरती त्याच्यात घडामोडी होत राहतात. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट डिफेन्स मध्ये होत आहे, म्हणून संरक्षण चालेल. या सगळ्या क्षेत्रामध्ये एक नाव एकेकाळी अगदी जोरदार चाललं, आज ते नाव थोडस झोपल्यासारखं आहे. ते आहे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. भरपूर विरोध झाला. ही जमीन खोदणारी यंत्र आहे, ही तयार करणारी कंपनी आहे, ही थोड्याफार प्रमाणात डिफेन्स तयार करते. मग हे काय नेमकं याच्या बाबतीमध्ये विरोध झाला, हे गंमत काय आहे? कारण या कंपनीच्या शेअरनी 1,000 रुपयापर्यंतचा भाव पाहिला, आजही तो 1,000 रुपयाच्या वरतीच आहे. परंतु काही काळ तो खालती पण आला. आता हे आहे काय नेमकं? एक गोष्ट लक्षात घ्या, भारत अर्थ मूव्हर्स डिफेन्स रिलेटेड ते प्रोडक्शन करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. परंतु त्याचा वाटा दिवसेंदिवस खूप नगण्य होत आहे. तुम्ही तुमच्या प्रश्नामध्ये म्हणलं तसं तो त्या कंपनीचा एक साईड बिझनेस आहे, किंवा निदान मेजर बिझनेस नाही, सेकंडरी सॉर्टचा बिझनेस आहे. त्यांचा प्रायमरी बिझनेस हे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं जमिनीचं उत्खनन, माती अमुक तमुक याच्याशी संबंधित आहे. आणि हा संपूर्ण विषयच केंद्र सरकार इतका राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे तो राजकीय करंट, क्रॉस करंट, अंडर करंट मध्ये खूप गाजतो. भारतीय अर्थ मूव्हरचं खरं जे गणित होतं, किंवा खरं जी काय म्हणू प्राधान्यक्रम होता, किंवा त्यांची स्पेशलायझेशन होती, ही जी साधारणपणे खनिज आणि खाणकाम याच्याशी संबंधित ज्या बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात, खनिज लागेस तोवर ते काम हे जमिनीचं खाणकाम असं आहे, त्याच्यामधली भारत अर्थ मूव्हर्सची मानापोली किंवा मास्टरी होती. परंतु झारखंड सारख्या राज्यांमध्ये त्याच्यावरनं जे राजकारण झालं, त्याच्यामध्ये जी राजकीय अस्थैर्य आले, त्याचा फटका भारत अर्थ मूव्हर्सला आता मोठ्या प्रमाणावरती बसतोय. शेवटी काय होतं, सरकारी कंपन्यांच्या बाबतीत, खाजगी कंपन्यांच्या बाबतीत, ज्या वेळेला तुमच्यावरती एका विशिष्ट क्षेत्राचा, विशिष्ट राज्याचा, किंवा बाबा या राजकारणी माणसाच्या प्रभावाखालची ही कंपनी आहे अशी इमेज निर्माण झाली, मग ती खरी असेल खोटी असेल, त्याचे भलेबुरे फायदे होतात. त्याचं एक समांतर उदाहरण देतो. आपल्याकडे आता त्या पुन्हा मंत्रिमंडळात आली आहेत, पण यंदाच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना तिकीट मिळेल की नाही, असे महाराष्ट्रातलाच महत्वाचा नेता आहे, आता पुन्हा ते मंत्री झालेत, पण त्यावेळेला लोकसभेच्या पहिल्या राऊंडला त्यांना तिकीट दिले गेलेलं नव्हतं. आणि एकंदरीतच त्यांना तिकीट मिळेल का, मिळालं तर ते मंत्रिमंडळात जातील का, असा चर्चा होती. बाकी काही नाही. पण त्यांना ते जेव्हा त्यांच्या खात्याचं काम पाहायचे, त्यावेळेला एका विशिष्ट कंपनीकडनं त्यांनी मजबूत काम करून घ्यायचं. ते काम मेरिटवरती मिळालं, पण एका कॉन्फिडन्स लेवल त्या मंत्र्याचा त्या कंपनीवर आणि त्या कंपनीचा त्या मंत्र्यावर विश्वास होता. त्या काळामध्ये त्या कंपनीच्या शेअर्सचे बाजारभाव पुष्कळ वाढले. पण ज्या क्षणी अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या की या साहेबांना तिकीट मिळेल का नाही, त्या कंपनीचे बाजारभाव, शेअर्सचे बाजारभाव खाली झाले. एक्झॅक्टली मी त्या कंपनीचं आणि मंत्र्याचं नाव घेणं कटाक्षाने टाळतोय, पण तुम्हाला कळलं, ज्या क्षणी त्या मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेतली आणि त्यांना आधीच खातं मिळालं, त्या क्षणालाच महाराष्ट्रात ऑफिस असलेल्या या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावानी पहिल्या दिवशी का होईना थोडी वाढ दाखवली. भारत अर्थ मूव्हर्स या अशा पद्धतीच्या पॉलिटिकल करंट, क्रॉस करंट, अंडर करंट मध्ये. आणि भारत अर्थ मूव्हर्स काही प्रमाणात डिफेन्सचं काम करते, ही गोष्ट खरी, पण त्यांच्या एकूण उत्पन्न आणि उत्पादनामध्ये डिफेन्स रिलेटेड प्रॉडक्टचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे त्याच्या इतर राजकीय कारणांची गोष्ट आहे, परंतु डिफेन्समध्ये त्यांचा सहभाग जसा वाढेल तो वाढवावाच लागेल.
त्या प्रमाणामध्ये भारत अर्थमोर्स वाढू शकेल. म्हणजे थोडक्यात अगदी बाजाराला साधेसं उत्तर द्यायचं झालं तर आत्ताच्या काळात भारत अर्थमोर्सचे शेअर्स घेणं हे डे ट्रेडिंगसाठी उपयोगी नाही. पण आज घेतले आणि 6 महिने थांबायची तयारी असेल तर पोझिशन ट्रेडिंग किंवा मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून देतील. भारत अर्थमोर्सच्या बाबतीतली एक दुसरी गोष्ट आपण लक्षात घेऊ की आपण जर फक्त शेअर्सचे बाजारभाव या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर की बाकीच्या डिफेन्स कंपन्यांनी ज्या पद्धतीने आपली प्रॉडक्ट रेंज वाढवली किंवा डिव्हिडंडचं प्रमाण वाढवलं, कारण शेवटी बाजाराला काहीतरी सारखं हॅपनिंग लागतं. मगाशी मी म्हटलं तसं घटनेच्या घोषणेवर बाजारभाव आपल्याकडे चढतात किंवा पडतात. भारत मध्ये तसं झालं नाही. जसं BEL, कोल इंडिया या सरकारी कंपन्या अर्थमंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी इंटरिम डिव्हिडंडची फ्रिक्वेन्सी आणि प्रमाण खूप वाढवलं. भारत अर्थमोर्सने तसं केलं नाही. माझगाव डॉक किंवा हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये ज्या प्रमाणामध्ये प्रॉडक्ट रेंज वाढली, ज्या प्रमाणामध्ये त्यांची व्हिजिबिलिटी वाढली, शेवटी परफॉर्मन्स इतकं परसेप्शन महत्वाचं असतं. त्या परसेप्शन करता काहीतरी हॅपनिंग व्हावं लागतं. जसं ते माझगाव डॉक मध्ये झालं, जसं ते BDL मध्ये झालं, जसं ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये झालं, तसं भारत अर्थमोवर्स मध्ये झालं नाही. म्हणजे परफॉर्मन्स वाईट नव्हता, पण परफॉर्मन्स ॲबनॉर्मली वर गेला नाही, परसेप्शन ॲबनॉर्मली बदललं नाही, डिव्हिडंड फ्रिक्वेन्सी वाढली नाही आणि डिफेन्स रिलेटेड कॉन्ट्रीब्युशन त्यांची कमी होती. त्यामुळे बाकीचं डिफेन्स सेक्टरशी रिलेटेड कंपन्या त्यांचं उत्पन्न, नफा आणि त्यांच्या शेअर्सचे बाजारभाव ज्या प्रमाणात वाढले त्या प्रमाणामध्ये भारत अर्थमोवर्सचे वाढले नसतील. पण आता येणाऱ्या काळामध्ये शेवटी जेव्हा एखादं क्षेत्र डिमांडमध्ये येतं पुन्हा नव्याने, एक साधं उदाहरण घ्या की नवीन मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर राजनाथ सिंग पुन्हा संरक्षण मंत्री झाले. राजनाथ सिंगनी मोदी मंत्रिमंडळाच्या 3ऱ्या कालखंडात संरक्षण मंत्री म्हणून घेतलेल्या शपथ घेतल्यानंतर किंवा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या 5-6 दिवसामध्ये, कारण 4-5 तारखेला महामंत्रिमंडळ, 8 तारखेला मंत्रिमंडळ झालंय, तर गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी केलेल्या घोषणा पाहिल्या तर पुन्हा एकदा नव्यानं डिफेन्स चर्चेत येते. त्याच्यानंतर मी मगाशी म्हणलं त्या निफ्टीच्या इन्फ्लो लॉन्च झाला हे लक्षात घेऊ आपण. त्यामुळे आता जेव्हा नव्याने आपण डिफेन्सकडे पाहू तेव्हा जे शेअर ऑलरेडी वाढले नाहीयेत अशा शेअर्सकडेच इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं लक्ष जाणार आहे. कदाचित त्या लिस्टमध्ये भारत अर्थमोवर्स असू शकतं. डिफेन्सच्या सेक्टरला नमस्कार म्हणण्याच्या आधी माझा या सेक्टरच्या बाबतीतला शेवटचा प्रश्न, या सेक्टरमध्ये एक कंपनीचं नाव मला कंटिन्यू येऊन नाचून दाखवतो. मी जेव्हा त्या कंपनीविषयी वाचतो, ऐकतो, मला उत्तम दिसतं, परंतु मीडियाच्या लाईमलाईट मध्ये कंपनी येत नाही सर. नाव आहे मिश्र धातू निगम लिमिटेड. टायटॅनियमचं काम करण्याची क्षमता असलेली ही कंपनी, टायटॅनियमला वितळवण्याचं काम करण्याची कंपनी आहे. फार काही येत नाही म्हणायला गेलं तर इस्रोच्या बाबतीमध्ये पण काही काही गोष्टी कंपनी करते, हे स्वतः इस्रोच्या बाबतीमध्ये पण लक्षात येतं. इथे नेमकं काय चालू आहे? एक अत्यंत दर्जेदार कंपनी फारशी लाईमलाईट मध्ये काय येत नाही, काय कारण? जाणीवपूर्वक लाईमलाईट मध्ये येत नाही. कारण काय असतं माहितीये का, मारलेली गोळी दिसते, गोळीनी मारलेला माणूस दिसतो, हो, पण गोळी मारण्याचं कौशल्य असावं लागतं, ते कौशल्य दिसत नाही. आपण सिनेमा बघायला जातो, अरे काय सुरेख काम केलंय, अरे पण ते कोणी करून घेतलं, त्याचा कॅमेरा कोणी लावला, सफिशियंट प्रकाश कोणी दिला, ती स्क्रिप्ट आणि डायलॉग कोणी लिहिले, ते नेहमी पडद्याआडच राहतात. खरंय. गुलजारची कविता आठवते तेवढे गुलजारनी पटकथा लिहिलेले सिनेमा आठवतात का? मिश्र धातू हा पटकथाकार आहे. त्याचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन तुला ते मेटल म्हणून येतं. हो, त्यामुळे लोकांच्या किंवा बाजाराच्या हे लक्षातच येत नाही की ही डिफेन्स रिलेटेड कंपनी आहे. त्याचं नाव आणि आपल्याकडं मेटल हे दुर्दैवानं बदनाम क्षेत्र आहे. अगदी मान्य. आणि हे त्याच्या मुळाशी येतं. ते शेवटी म्हणलं ना का तुम्हाला चांगलं खेळूनही नशीब असावं लागतं. हे कसं आहे सांगू का, म्हणजे क्रिकेटचं उदाहरण देतो. क्रिकेटमध्ये तू कल्पना कर की बहुतांश वेळेला मॅन ऑफ द मॅच हे बॅट्समनला जातं. हो, त्याच टीम मधल्या चांगल्या विकेट घेणाऱ्या बॉलरला जात नाही. आत्ताच्या आत्ता हर्षदीपला मिळालं, बुमराला मिळालं ते सोडा, तो अपवाद आहे.
पण बॅट्समननं 70 रन केल्या T20 मध्ये, तरी तो दावेदार होतो मॅन ऑफ द मॅचचा. यानं 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 2 विकेट घेतल्या. तर खरं सांगायचं म्हणजे ही हॅज कॉन्ट्रीब्युटेड मोर टू द विक्ट्री, खरं पण आहे. त्याला मॅन ऑफ द मॅच मिळत नाही. नाही मिश्र मिळत. धातू तसा आहे. मग आता मिश्र धातू याच्यावरचा तुमचा गुंतवणुकीसाठीचा व्ह्यू सांगूया आपण आणि डिफेन्सला आपण नमस्कार म्हणूया. मिश्र धातू हा पेशन्स गेम आहे. मिश्र धातूच्या काय सांगतो तुम्ही, गुंतवणूक म्हणून जेव्हा एखाद्या कंपनीकडे जाता हम्म. त्यावेळेला जसं त्या कंपनीचा परफॉर्मन्स पाहायला लागतो, तसं त्या कंपनीच्या ट्रेडिंग व्हॉल्यूमचा पॅटर्न काय आहे, त्या कंपनीच्या बाजारभावातल्या घडामोडींचा पॅटर्न काय आहे, याचा विचार करावा लागतो. या बाबतीत मिश्र धातू ही ITC सारखी आहे. तुम्ही जर मिश्र धातूचा गेल्या ते लिस्ट झाल्यापासूनचा ट्रेंड पाहिला, तर ते साधारणपणे असे बहुतांश काळ एका बँडमध्ये फिरतात. मग ते थोडे वर जातात, त्या बँडमध्ये फिरतात. मग ते थोडे वर जातात, त्या बँडमध्ये फिरतात. मग ते दाणकन खालती येतात. मग पुन्हा टप्प्याटप्प्याने ही प्रोसेस सुरू होते. कारण ती इंटेरिम डिव्हिडंड पेईंग कंपनी नाही, नाही. ती स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू कंपनी नाही, नाही. ती बोनस मधली कंपनी नाही, नाही. ती राईट मधली कंपनी नाही. नाही. त्यामुळे आर्थिक निकाल जाहीर होणं ही एकमेव वर्षातली घटना. बरं, ते सगळं लोकीमध्ये काम करतात. माझ्याकडे टिटॅनियम आहे असं कुठचा देश सांगायला जाईल का? येड लागलाय का? नाही. जगातला सगळ्यात महागडा धातू आहे तो जो तो लपवून ठेवील. त्यामुळे ती कंपनी लाईमलाईट मध्ये राहत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या कंपनीचे जर आपण डेली ट्रेडिंग व्हॉल्यूम पाहिले, दररोज ट्रेड होतात. इनफ्रिक्वेंटली ट्रेडिंग कंपनी नाही येते, रेग्युलर फ्रिक्वेंट ट्रेडेड कंपनी येते, परंतु त्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप कमी आहे. त्यामुळे डे ट्रेडिंगसाठी ही स्क्रिप्ट नाही. पण आत्ता घेतले का, त्या कंपनीचे यंदाचे आर्थिक निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत, त्यामुळे आत्ता घेतले. आज आपण 15 जूनला बोलतोय तेव्हा, आणि साधारणपणे आणि त्या कंपनीचा निकाल साधारणपणे जुलै 2nd वीकला लागतो. तोपर्यंत थोडे 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 घेत राहिले, कारण आता सध्या त्यांचा काय भाव चालू आहे माझं लक्ष नाही, आणि आता पाहणंही शक्य नाहीये. तर ती घ्यायचे, आणि जर कमीत कमी 3 महिने आणि खरं म्हणजे वर्षभर थांबायची तयारी असेल, मिश्र धातू वुड गिव्ह यू अ रिझनेबल रिटर्न. तो आउटस्टँडिंग रिटर्न देणारी कंपनी नाही.